सुधारित अंदाजपत्र 25-26 आणि मूळ अंदाजपत्रक 26-27 त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आमची सर्व शिवसेना शिवआघाडी पक्षाच्या सदस्यांची बैठक होती आणि त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा झाली, विस्तृत चर्चा झाली. मोठ्या संख्येने नवीन सदस्य असल्यामुळे त्यांनासुद्धा बजेटविषयी माहिती देणं गरजेचं होतं आणि त्यांना ती माहिती दिलेली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर स्थायी समिती सभापतीसाठी रसिके सुरू आहे. आपलेच पक्षातले दिग्गज जे आहेत ते रांगेत उभे आहेत. काय नेमकी त्या विषयावरती पक्षांतर्गत काय बैठक झाली का, चर्चा झाली का? निवडणूक झाल्यानंतर सगळेच नगरसेवक निवडून येतात आणि सगळ्यांनाच अपेक्षा असतं आपल्याला पद मिळावं. कोणाला वाटतं सदस्य व्हावं, कोणाला वाटतं स्थायी समिती सभापती व्हावं. ह्याच्यात काही गैर नाही. पक्षाकडे मागणी करणं काही चुकीचं नाही आहे, पण पक्ष योग्य उमेदवाराला नेहमीच हे त्या पदावर बसवतं आणि व्यक्तीला न्याय मिळण्यापेक्षा त्या पदालाही सुद्धा न्याय मिळणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने आमचा पक्ष योग्य जो कोण असेल त्याला त्याच्यात न्याय देतील याच्यात शंका नाही आणि अजून त्याच्यावर चर्चा करण्यासारखं नाही. अजून कोकण विभागीय आयुक्तांकडे पीठासीन अधिकाऱ्यांसाठी पत्र पाठवलेलं आहे. अजून सभासुद्धा निश्चित झाली नाही आहे आणि सभा निश्चित झाल्यावर आमचा पक्ष निश्चित चांगल्या उमेदवार येथे सभापती होते. 8मधून एकूण 6 सदस्य यंदा सभापती 16पैकी 16सुद्धा इच्छुक असणं काही चुकीचं नाही ना. शेवट निवडून येतात. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं मला पद मिळावं. माझं तर म्हणणं 16ही असायला काही हरकत नाही. शेवट एकाला मिळणार हे वास्तव आहे. पण अंतर्गत नाराजगी आहे. तर लाडक्या बहिणीची पण वर्णी लागू शकते का? नाही, नाराजगी काही नाही. हे नाराजगी कोणी ठरवलं आहे असं आमच्या पक्षात कुठेही कोणाची नाराजगी नाही, अजिबात नाही. नाराज कोणी नाही, सगळे महाराज आहेत. लाडक्या बहिणींचा सुद्धा आदर ठेवला जाईल आणि लाडक्या भावांचा पण पक्ष ठेवतं आणि हा शेवट निवडून पक्षश्रेष्ठी घेणार. हे आम्ही फक्त इथे पदाधिकारी आहोत. ह्या अशा गोष्टींचा निर्णय आम्ही नाही घेत, वरिष्ठ घेतात आणि निश्चित योग्य तो उमेदवार निवडला.